नाही, मागच्या 12 तारखेला राज्यव्यापी आम्ही धरणे आंदोलन केलेले आहेत आणि मागच्या शुक्रवारी 8 दिवसापूर्वी मुंबई या ठिकाणी मंत्रालयावर मोर्चा काढणारी या देशामधील आणि राज्यामधील एकमेव विद्यार्थी संघटना म्हणजे सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडी आहे। नाही आंदोलनामध्ये खऱ्या अर्थाने या देशात आणि आंदोलन कुणी चालू केलंय तर बाळासाहेब हा मुद्दा आणि निर्माण महत्वाचं नाहीये, मात्र आम्ही कोणते प्रश्न आहे सर्वांना जय भीम। मी सम्यक विद्यार्थी कार्यकर्ते आहोत। आम्ही हे आपल्या राज्यात त्याच्यामुळे बऱ्याच जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांना खूप मोठा शैक्षणिक फटका बसलाय आणि त्याची आतापर्यंत कुठलीही जबाबदारी या माजुरड्या सरकारने उचललेली नाही आणि हे लक्षात घेता आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत। पहिली की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या सगळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि दुसरी या सगळ्या परीक्षांचा कारभार एनटीए कडनं काढून यूपीएससी कडे देण्यात याव्या जेणेकरून ह्यापुढे असा गैरप्रकार होणार नाही आणि अजून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, अजून विद्यार्थ्यांना त्यांचे हकनाक जीव गमवावे लागणार नाही। काही दिवसांमध्ये नीटच्या परीक्षा पुन्हा होणारच होत्या कारण त्यांना त्या घ्यायला लागणार होत्या लाजकाज का होईना, पण आता सोशल मीडियावर अशा अफवा आहेत की त्याचेही पेपर लीक झालेले आहेत। विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई बापांनी पैसे भरावेत आणि शेवटी विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागावा, याच्यात सरकार कुठं कमी पडतंय हे सरकारने आता तरी शोधून काढलं पाहिजे। बऱ्याचदा अशा पेपर फुटीमुळे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे जीव गमवावे लागतात। विद्यार्थी त्यांचं सगळं काही सोडून जवळपास 12-12, 13-13 तास सलग अभ्यास करतायत आणि विद्यार्थ्यांना हे फेस करावं लागणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ह्याचा आम्ही 14+ विद्यार्थ्यांनी विचारणात का बोलायचं प्रमुख मागण्या आहेत। एक एनटीए रद्द करून एनटीए कडील सर्व परीक्षेची जबाबदारी यूपीएससी कडे देण्यात यावी आणि दुसरी मागणी आहे नीटचा पेपर फुटीचा घोटाळा जो पूर्ण देशासहित राज्यामध्ये घडलेला आहे याच्यामधले प्रमुख आरोपी आणि गुन्हेगार हे या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत। त्यांनी नैतिक जबाबदारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। खऱ्या मागण्यावरती आज सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज आंदोलन करत आहोत। आपण जर बघितलं तर एनटीए कडे ही परीक्षा घेण्याची जबाबदारी का दिली? एका प्रायव्हेट एजन्सीकडे आपण इतक्या सेन्सिटिव्ह परीक्षा देण्याची जबाबदारी कसं काय देऊ शकतो? या देशात आणि राज्यात जे मोठमोठे क्लासेस आहेत यांचेच विद्यार्थी याच्यामध्ये पहिले आणि दुसरे कसं काय येतात? त्या क्लासेसची देखील चौकशी झाली पाहिजे। यांचे क्लास मोठे करण्यासाठी सरकार प्रणित हा घोटाळा प्रत्येक वर्षी आणि वर्षानुवर्षापासून घडत आलाय अशा पद्धतीचा आमचा आरोप आहे। या देशाच्या शिक्षण मंत्र्याने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या सरकारने आपली नैतिकता समजावून या मंत्र्याला तात्काळ आपल्या पदापासून दूर केलं पाहिजे। या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सम्यक विद्यार्थी आंदोलन याचं सर्वस्वी दोषारोप पत्र हे या देशाचे शिक्षण मंत्री आहेत। हे आमचं आंदोलन संपल्याबरोबर या देशात कधी नव्हे ते पहिला गुन्हा आम्ही इथून उठल्याच्या नंतर चतुर्संगी पोलीस स्टेशन मध्ये विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या देशात आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहोत। फक्त आता बघण्यात एक गोष्ट बघण्यासारखी आहे की या सरकारकडे जे आता पोलीस स्टेशन आहे ते गुन्हा घेते की नाही हा प्रश्न आमच्या समोर आहे। रद्द करा।
सर्वांना विनंती आहे, कृपया खाली बसावे. पाठीमागे सरका सर्वांनी. भ्रष्टाचार नहीं सहेंगे. अरे भाजप सरकार मुर्दाबाद. नरेंद्र मोदी मुर्दाबाद. सर्वांनी खाली बसायला विनंती आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. भाजप सरकार मुर्दाबाद. भाजप सरकार मुर्दाबाद. नरेंद्र मोदी मुर्दाबाद. अरे शिक्षण मुर्दाबाद. अरे पेपर लीक नहीं सहेंगे. अरे पेपर लीक नहीं सहेंगे. एनटीए रद्द करा. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा नेते बाळासाहेब आंबेडकरांचा, नेते सुजाता आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा. अरे आवाज दो. अरे आवाज दो. जय 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 भीम. जय 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 भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजर्षी शिशाऊ महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा. अरे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. अरे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. शिक्षण मंत्री हाय हाय. शिक्षण मंत्री हाय हाय. भाजप सरकार हाय हाय. नरेंद्र मोदी
सम्यक बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबा वंचित बहुजन आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। यूथ आइकॉन सुजाता आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भीम, जय भीम जय भीम। हल्ला बोल, हल्ला बोल, इस शासन पे हल्ला बोल। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब यांच्या नेतृत्वात आपण या ठिकाणी एनटीए रद्द करण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी आक्रोश मोर्चाचं आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी बहुसंख्येने विद्यार्थी पुणे जिल्ह्यातला आणि राज्यभर विद्यार्थी या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा येत नाही आणि जोपर्यंत एनटीए रद्द केली जात नाही आणि ती परीक्षा युपीएससीच्या अंडर घेतली जात नाही तोपर्यंत सम्यक विद्यार्थी आंदोलन हा लढा चालूच ठेवेल। वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा लढा चालूच राहील एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि पुढील सूत्रसंचालन चैतन्य इंगळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने आपण विद्यार्थी आक्रोश मोर्चा हा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रांगणात आपण करत आहोत। याच्यामध्ये विविध संघटनेचे विद्यार्थी याच्यामध्ये आलेले आहेत, मोठ्या संख्येने आलेले आहेत। याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सगळ्यांची एकच मागणी आहे की एनटीए ही रद्द झाली पाहिजे आणि एनटीएची जबाबदारी ही युपीएससी कडे गेली पाहिजे। तसेच धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी नेट पेपर फुटीमुळे त्यांनी स्वतः सुसाईड केलेलं आहे। याच्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती कायदेशीर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। तसेच त्यांनी त्या पदाचा राजीनामा देखील दिला पाहिजे। सदर पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणलं जातं। या विद्येच्या माहेरघरामध्ये आपण पाहत आहोत जसं की मागच्या वेळेस देखील प्रेम बिराणी या प्रकरणामध्ये निवेदिता एकबोटे या नामक नगरसेवक आहेत त्यांच्याच कॉलेजमधल्या काही पांढरे म्हणून ज्या तिथं शिकवतात हे पण पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते। हे कुठेतरी बीजेपी सरकार याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे हे आपल्याला दिसून येत आहे। हे सगळ्या विद्यार्थ्यांना कळत आहे। आपण जसं की बघतो की मागच्या वेळेस पण इकडे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं पण त्यांना पोलीस प्रशासनाने कशा प्रकारे सहकार्य आणि आपल्याला साधा स्टेज जरी टाकायचा असेल तरी त्याला विरोध होतो। हेच आपण पाहत आहोत की नेट पेपर फुटीच्या प्रकरणात असेल किंवा जे आता सगळं राजकारण चाललं असेल आताच नाही झालं, प्रत्येक वेळेस नेट पेपर फुटी होतोय। आणि आता आपण पाहत आहोत की आता एक व्हिडिओ लीक झालेला आहे की त्याच्यात पण नेट पेपर फुटीच्या संदर्भात जी री एक्झाम होणार आहे त्याचे पण पेपर फुटणार की काय असा संभ्रम नेट पेपर फुटीच्या री एक्झामच्या विद्यार्थ्यांना तो भासतोय। तरी वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच वंचित बहुजन युवा आघाडी, माथाडी आघाडी, महिला आघाडी, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच विविध संघटना याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। हा सगळ्यांचा आक्रोश आहे। हा लढा सम्यक विद्यार्थी आंदोलन प्रत्येक ठिकाणी भरपूर जण आता आपण पाहत आहोत की कॉक्रोच जनता पार्टी सगळेजण बोलतात की त्यांनी हा लढा सुरुवात केली त्याच्यासाठी, पण हे तोतांड आहे। आपण बघतो की डोंबाऱ्याचा खेळ जसा चालू असतो तसे सगळेजण पाहायला आले होते, पण आम्ही मुद्देशीर लढाई लढत आहोत आणि लढाई प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये धरणे आंदोलन घेतलेले आहेत। मीडियाने घेतली नसली तरी वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल पेजवरती याच्या सगळ्या या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो। धर्मेंद्र प्रधान यांनी तसेच त्याच्यावर स्वतःचा गुन्हा दाखल व्हावा या प्रमुख मागण्या आमच्या आहेत। जय भीम। यानंतर आमचे वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर अध्यक्ष सागर पवार यांना विनंती करतो।
आणि या भाजपच्या हेच पाहिजे की विद्यार्थी नुकसान झालेलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीतून ही मागणी करतो की धर्मेंद्र प्रधान यांनी या ठिकाणी द्यावा आणि ही जी काही नीटची परीक्षा आहे UPSC माध्यमातून परीक्षा विनंती करतो. या ठिकाणी विद्यापीठ कृती संघर्ष समितीचे राहुल भाऊ ससानी यांना विनंती आहे की त्यांनी त्याचं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. मी डॉक्टर राहुल ससाणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा PhD संशोधक. वंचित बहुजन आघाडी सामूहिक विद्यार्थी आंदोलन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी आक्रोश मोर्चामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. मी देखील एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून आणि आमची संघटना विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती तसेच आमचे सगळे PhD संशोधक विद्यार्थी या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत. आपल्या दोन प्रमुख मागण्या आहेत. पहिली मागणी अशी आहे की जो काही भ्रष्ट केंद्रीय शिक्षण मंत्री आहे त्याचा राजीनामा झाला पाहिजे आणि दुसरी महत्वाची मागणी आहे की NTAचं जे काही कामकाज पक्के आहे त्याचं सगळं रद्द झालं पाहिजे आणि UPSC मार्फत ही परीक्षा झाली पाहिजे. या दोन प्रमुख मागण्यांना घेऊन जो काही आक्रोश मोर्चा होतो आहे त्या अर्थाने लोकांना जागृती निर्माण करण्याचं आणि एक अवेअरनेस निर्माण करण्याचं काम करतो. महाराष्ट्रभरातील जे काही शिवफुले कार्यकर्त्यांचे आंदोलन असतात, इतरही पक्षांचे आंदोलन असतात, त्या पक्षांच्या कार्यक्रमांना आंदोलन आम्ही उपस्थित असतो. परंतु एक वेगळेपण सरकारला ठामपणे विचारण्याचं काम करणारा एकमेव संघटन जे असेल ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी होय. कारण ज्या आणि ज्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या असेल आमच्या सरकारला प्रश्न विचार, देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारतायत, केंद्रीय मंत्र्याला प्रश्न विचारतायत, त्याची हिंमत कुणी दाखवू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की हा लढा अधिक महत्वाचा आहे. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी त्यांच्यामध्ये एक जन निर्माण यासाठी की आंदोलन असेल किंवा इतर एखादा कार्यक्रम असेल तर विद्यापीठ प्रशासन कशा पद्धतीने भूमिका घेत. गेल्या वर्षांपासून आम्ही या ठिकाणी आपण पाहू शकतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये परमनंट महाराष्ट्र 2012 अध्यापकांची भरती असा आरोप आणि अशा चर्चा आम्ही माध्यमांसमोर सांगितल्या तर पोलीस विद्यापीठ प्रशासनाने चतुर्संगीमध्ये माझ्यावरती एक खोटा गुन्हा दाखल केला. म्हणजे जेव्हा जेव्हा आंबेडकरी कार्यकर्ता आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो त्यांना दाबण्याचं काम हे प्रशासन करतं. परंतु इथं मी ठामपणे सांगू शकतो की आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते कुणालाही घाबरत नाही. जोपर्यंत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असतील, सुजाताताई आंबेडकर असतील, अंजलीताई असतील, हे सर्व आमच्या पाठीशी आहेत. वंचित बहुजन आघाडी असेल, सम्यक विद्यार्थी आंदोलन असेल, हे सर्व आमच्या पाठीशी असतील तर आम्ही कुणालाही घाबरत नाही. जिथं कुठं अन्याय होईल
त्यांचं ठामपणे बोलण्याचं आणि आवाज उठवण्याचं आम्ही काम करू. आज या ठिकाणी मी या सम्यक विद्यार्थी आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा देतो. आमच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने एक लेखी पत्र आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे. मी आमचे पदाधिकारी किरण बद्रे सरांना विनंती करतो की त्यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश प्रवक्ते जे आहेत बोराडे सर त्यांच्याकडे आपला पाठिंब्याचं पत्र द्यावं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. चैतन्य सम्यक विद्यार्थ्यांचं वंचित बहुजन आघाडीचं श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांचं. यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष खंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. उपस्थित सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. आणि सुद्धा बघवल्या जात नाहीये, परंतु आपण जर डेटा बघायला गेलं बिहारच्या 2024 मध्ये साधारणतः 14,488 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची परिस्थिती आहे. आणि या गंभीर राजीनामा देणं हे अपेक्षित आहे. आणि यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन वेगवेगळ्या ठिकठिकाणी चालू आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाने पूर्वीपासून सर्वप्रथम हा विषय उचलला त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण की विद्यार्थ्यांचा आवाज हा कुठेतरी मागे पडत चाललेला आहे आणि तो सुसाईडकडे वळत आहे. आपण बघायला गेलं नीट या एक्झाम मध्ये चालू आपण परिस्थिती बघितली तर 12 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि मागच्या 48 तासात बघायला गेलं तर आपण बघू शकता तर 5 विद्यार्थ्यांनी फक्त नीटच्या पुनर्परीक्षा जी आता 21 जूनला होणार आहे त्याच्या तणावाखाली 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर मित्रांनो, याला जबाबदार कोण आहे? आणि याला जर जबाबदार हे शिक्षण खातं आणि शिक्षण मंत्री असतील तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि याबद्दल सुद्धा त्यांच्यावर जी आपली मागणी आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे. तेव्हा कुठेतरी संदेश जाईल की विद्यार्थ्यांची दखल आणि येतं भविष्य त्याला आम्ही कुठेतरी सपोर्ट करतोय. हे जर भविष्य जर पुढे घडलं नाही तर अशा प्रकारे अन्याय अत्याचार हे आपल्यावर सातत्याने होत राहतील. त्यामुळं या आंदोलनाला विद्यार्थी हक्क समितीचा सुद्धा पाठिंबा मी या ठिकाणी सोबत उपस्थित राहून दर्शवतोय. आणि त्यांचा राजीनामा येईपर्यंत हा लढा सम्यक सोबत आपण सर्वांचा एकजुटीनं असाच चालू ठेवूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा की कृपया 2 मिनिटात मनोगत व्यक्त करायचं आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद तायडे सर यांना त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. संपूर्ण देशभरातील नीट परीक्षेच्या झालेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने हे निषेधात्मक आंदोलन होत आहे. या आंदोलनामध्ये उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी आणि सर्वच विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, 22 लाख विद्यार्थी या नीट परीक्षेला बसले होते. 3 मेला होणाऱ्या परीक्षेमध्ये हा संपूर्ण घोटाळा झालेला आहे. या घोटाळ्यामध्ये ज्या ज्या प्राध्यापकांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये विशेष करून ज्या पुणे शहराला पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर संबोधतो, संस्कृतीचं माहेरघर म्हणतो, त्या पुण्यातील जवळपास 5 ते 6 प्राध्यापक मंडळी या पेपरफुटीच्या प्रकरणामधले आहेत. मग त्या मनीषा पोद्दार असतील, मनीषा वाघमारे असतील किंवा मनीषा मांढरे असतील, कुलकर्णी असतील
किंवा शिवराज मोठेगावकर असतील, मोठेगावकरांचे क्लास लातूरला जरी असले तरी ॲब्स्कॉन झाल्यानंतर ते पुणे शहरात मात्र सापडल्या गेलेले आहेत. म्हणून या सगळ्या मंडळींनी आणि या सगळे ही जी टोळी आहे, ज्या टोळीने नीटचा पेपर लीक केला, या टोळीचे प्रमुख म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत. म्हणून या सगळ्यांवरती सीबीआयने ह्या 5 ते 6 आरोपींना तर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केलेलीच आहे. परंतु सीबीआयला सुद्धा मी ही विनंती करेल आणि आता आंदोलन संपल्यानंतर आम्ही चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जाणार की या सगळ्या नीट पेपर फुटी प्रकरणाची जी जबाबदारी आहे ती धर्मेंद्र प्रधानांनी का घेऊ नये. या धर्मेंद्र प्रधानांमुळे जवळपास 14+ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्याच्यामुळे त्यांच्यावरती भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 108 नुसार वधाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. अबेटमेंट टू सुसाईड सुद्धा झाला पाहिजे. हे एवढे सगळे गुन्हे त्याच्यावरती दाखल झाले पाहिजेत. त्या मागणीसाठी आम्ही उपस्थित आहोत. आपण पाहत असाल की या देशभरामध्ये एकही परीक्षा अशी नाही, केवळ एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षा जर सोडल्या, सगळ्याच ऑनलाईन परीक्षा ह्या महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकारच्या परीक्षा असतील, ह्या सगळ्या परीक्षांमध्ये लीक झालेल्या आहेत. हे लीक होण्यामागे जेवढे लोक असतील तेवढ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आपण पाहतो की या महाराष्ट्रामध्ये नीटचा पेपर लीक झाला, देशभर लीक पेपर झाला, तेव्हा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने सगळ्यात पहिल्यांदा ही भूमिका घेतली की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि ही नीट परीक्षा ज्या एनटीए मार्फत चालू घेतली जाते त्या एनटीए कडून रद्द करून ती यूपीएससी कडून ती परीक्षा घेण्यात यावी. ह्या 2 मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी दुपारी 4 वाजल्यापासून उपस्थित होतो. पोलीस प्रशासनाच्या बाबतीत सांगायचं तर सगळ्याच आंदोलनाला तुम्ही परवानग्या देता, परंतु जे संविधानिक पद्धतीने होणारं आंदोलन असेल तर अशा आंदोलनाला तुम्हाला चिघळता येणार नाही. कारण वंचित बहुजन आघाडीला तो इतिहास काही नवीन नाही आहे. मग तो परभणीतल्या 72 पोलिसांना बिहाइंड द बार पाठवण्याचा इतिहास असेल किंवा पुणे शहरामध्ये 8 पोलिसांना सुद्धा निलंबित करून गुन्हे दाखल करण्याचा इतिहास असेल, हा इतिहास आमच्यासाठी नवीन नाही आहे. त्यामुळे सरकारला सुद्धा आम्ही सरकारला सुद्धा हे आम्ही सूचित करतो की तुम्ही मागे लपून पोलिसांना आमच्या पुढे जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कुठल्याही गुन्ह्याला घाबरणार नाही. म्हणून जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत आणि एनटीए कडून परीक्षेची जबाबदारी काढून यूपीएससीला दिली जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्रभर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने असे आंदोलन होत राहतील, असा सुद्धा मी इशारा या वतीने देतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज. यानंतर पिंपरी चिंचवड शहराचे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नितीन गडे सरांना विनंती नाही म्हटलं ते संतोष जोगदंड. या ठिकाणी संतोष जोगदंड सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोबल सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जो देश विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असतो तो देश सुरक्षित असतो आणि त्या देशाचं भवितव्य हे उज्ज्वल असतं. परंतु या मोदी सरकारने विद्यार्थ्यांचं भवितव्य हे अंधारात नेऊन ठेवलेलं आहे. या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे दलिंदर मंत्री शिक्षण मंत्र्यांना भारताला शिक्षण मंत्री म्हणून मिळालेले आहेत. विद्यार्थ्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या या धर्मेंद्रांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि घरी बसावं. देशाच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याची लायकी त्या मंत्र्यामध्ये नाहीये आणि या मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या या ठिकाणी केलेल्या आहेत, या नीट पेपर फुटीच्या माध्यमातून ज्यांना आपलं भविष्य गमवावं लागलेलं आहे, अशा या प्रधानमंत्र्यांवरती आणि शिक्षण मंत्र्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा, वंचित बहुजन आघाडीचा, विद्यार्थी एकजुटीचा. या ठिकाणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष अनिताईंना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोबल व्यक्त विद्यार्थी हा देशाचा सुजाण नागरिक म्हणून त्या भारत देशामध्ये गणला जातो. पण इथं पाहिलं गेलं या भारत देशामध्ये आज जे सत्तेवरती प्रस्थापित आहेत सत्ताधारी, त्यांनी या महिलांचा, बालकांचा
थोडीशी तरी काहीतरी नैतिक जबाबदारी कळली पाहिजे की भवितव्य घडण्याच्या आधीच ते चुरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पाहतोय की किती दिवस झाला हा नीटचा पेपर फुटला गेला, अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झालं, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि तरी सुद्धा या मंत्र्यांना त्यांची नैतिक जबाबदारी समजत नाही. म्हणजे ही खूप मोठी खेद आहे. या शिक्षण मंत्री जे प्रधान साहेब आहेत त्यांनी जरी त्यांना थोडस तरी काहीतरी वाटत असेल मनाला तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. लोकांकडनं राजीनामा करण्याची मागणीची अपेक्षाच केली नाही पाहिजे. विद्यार्थ्यांना भविष्य ते धोक्यात न घालवता त्यांनी मंत्र्यांनी किमान विद्यार्थ्यांची तरी त्यांना जाणीव पाहिजे की आजचा हा विद्यार्थी हा देश चालवणारा आहे. तुम्ही देशाचं देश चालवायच्या ऐवजी तुम्ही पूर्ण वाटोळं करू ह्या महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे इथल्या मंत्र्यांनी. तर यांना एकच सांगू इच्छिते की तुम्हाला जर व्यवस्थित चालवता येत नसेल कारभार सरळ राजीनामे द्या. आम्ही मागण्याच्या आधी तुम्ही स्वतःहून स्वइच्छेने राजीनामे द्या. आणि घडतंय भारत देशामध्ये, भारत देशातल्या महाराष्ट्रामध्ये हे कुठंतरी प्लीज थांबवण्याचा प्रयत्न करा अशी वंचित बहुजन आघाडीने याची दक्षता घ्यावी त्यांनी आणि योग्य तो न्याय विद्यार्थ्यांना आणि पाहिजे. वतीनं फुले राज्यभरामध्ये विद्यापीठ कॅम्पस रिकामा आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी बग्यांची जमली होती. आंदोलनामध्ये नेमका काय खेळ चाललाय हा खेळ बघण्यासाठी बरेच झुरळ या ठिकाणी एकत्रित आलेले होते. मी या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो या देशामध्ये आणि प्रथम जर नेतृत्व आंदोलन जवळ 1 ते 13 तारखेला आंदोलन झालं. आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी आणि करण्यात या जर आपण बघितलं नीट मध्ये मोठेगावकर नावाचे
प्रश्न संबंध पालकांचा आणि या देशात आहे. पण जर करून एजन्सी उभा आहे. आणि दुसरी मागणी आहे, या नीट घोटाळ्यामध्ये या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जे मुख्य आरोपी म्हणून आज सर्व देशामध्ये प्रचलित आहेत, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. या दोन प्रमुख मागण्यांना घेऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हे विद्यार्थी आक्रोश आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या विद्यापीठामध्ये करत आहोत. हे आंदोलन उभा करणारा पक्ष आणि संघटना कोणती, तर वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन आहे. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन या राज्यात आणि देशामध्ये असंच चालत राहणार आहे. त्यामुळं आंदोलन संपुष्टाचा भाग नाहीये. त्यानंतर पण चतुर्शृंगी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या घोटाळ्याचे आरोपी त्या धर्मेंद्र प्रधान सदोष म्हणून आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. आणि आज आम्ही सावित्रीबाई हा या सरकारचा न्याय असं मला वाटतं. या सरकारला आता पाहिजे की विद्यार्थी उन्हा तानाचे रस्त्यावर स्वतःची न्याय मागायला बसलेत. अजूनही एकही माणूस मागायला. माझ्या भावंडांना त्यांचा जीव गमवावा लागलाय, पण अजूनही सरकारला जाग आलेली नाही. आणि ही का आलेली नाही याचा जाब विचारायला आज आम्ही ते सगळे जमलोय. जर सरकारमध्ये हिंमत असेल आणि त्यांना त्यांच्या केलेल्या कृत्याची जर खरंच जराही लाज वाटली असेल तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या सगळ्यांची जाहीर माफी मागावी. माफी मागून कुणाचं गेलेलं लेकरू परत येणार नाही, पण ऍटलिस्ट आई बापाला जरा बरं तरी वाटेल काय झालं की याला लाज तरी वाटली. नंबर 2, हाच प्रकार सातत्याने घडत राहतोय. काही पेपर फुटतात, काही पोरांवर अन्याय होतात. UPSCचं झालं, NPSCचं झालं, आता नीटवर ही वेळ आलेली आहे. आज आमच्यावर आली आहे, उद्या तुमच्यावरही येऊ शकते. विद्यार्थ्यांनी आता जागा झालं पाहिजे, त्यांना त्यांच्या हक्काची आणि अधिकाराची जाणीव झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून त्यांचा लढा स्वतः लढला पाहिजे. सम्यक विद्यार्थी आंदोलन खूप काय झालं, सातत्याने बऱ्याच विद्यार्थ्यांच्या विषयांवरती काम करते. हे काल आज आलेले माणसं, त्यांना आयडिओलॉजी नसते. वंचित भारी फेक काही वर्ष झाला आयडिओलॉजी घेऊन लढणारे पक्ष आहेत. त्याच्यामुळे आम्ही जवळ आम्हाला न्याय मिळत नाही तोवर मागे हटणार नाही. एवढंच म्हणून मी माझं मनोगत थांबवते. इथे वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, माथाडी आघाडी आणि जमलेल्या सर्व बाकी विद्यापीठाची कृती समिती आणि सगळं ज्या काही सामाजिक संस्था आमच्या सोबत आहेत, मी त्या सगळ्यांचं सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पुणे शहराच्या वतीने, पुणे जिल्ह्याच्या वतीने आभार मानते की तुम्ही आमच्या एका हाकेवर आमच्या सोबत लढण्यासाठी उभे राहिलात. अशीच तुमची साथ आम्हाला राहू द्या आणि मी सगळ्यांचे आभार मानून थांबते. जय भीम. विद्यार्थी आंदोलनाचा बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन
थांबा.